आणि हे दोघं जण हे बघा मित्रांनो, किती छान पद्धतीने आपण बनवलेला आहे चिकन फ्राय, मॅगी, थंडा. हे गाईज, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मी तुमचा श्रवण कुंदेकर आणि आज आपण जाणार आहोत जंगल ट्रेक मध्ये. तर जंगल ट्रेक मध्ये आज आपण पार्टी करणार आहोत. तर हा माझा मामाचा मुलगा. नाव सांग तुझं काय? माझे नाव श्री विनोद इंगोले आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया, चला. तर मित्रांनो, आता मी जंगल एरियामध्ये आलेलो आहे. तुम्ही जंगल एरिया बघून घ्या कसा आहे. तर अजून आपल्याला पुढे जायचं आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतो सीन कसा आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण जंगल एरियात आहोत. रस्ताही खूप कच्चा आहे, पण तरी पण आपल्याला जावं तर लागेलच. बघा मित्रांनो, ही आहे ग्रीनरी. एकदम हिरवगार आहे इकडे, पूर्ण हिरवगार आणि शांती शांती. पावसाळ्यात जर का तुम्ही ते याल ना, तर पूर्ण हिरवागार होतो. पूर्ण कोपऱ्या कोपऱ्याला रस्त्याच्या पूर्ण हिरवागार होतो. आणि ते आहेत आपले पार्टनर दोघ जण. तर चला मग आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे त्या जंगल एरियामध्ये. इथेच आपण ट्रेकिंग करणार आणि इथेच आपली पार्टी होणार. तर बघा तुम्ही सीन कसा इकडचा. तर चला ते बाटल्या वगैरे घ्या, आपण निघूया. मित्रांनो, इथे याल ना तर एकदम सावकाश या. हे बघा, पूर्ण ग्रीनरी आहे. पूर्णकडे दगड दगड आहे. हे बघा समोर, तिकडे जायचं आहे बघा. तो मुलगा तुम्हाला दिसत असेल तिकडे समोर, तिकडे आपल्याला जायचं आहे. हे दगड बघा मित्रांनो, किती मोठे मोठे दगड तिकडे. आणि या एरियाचं नाव मित्रांनो हा परमार एरिया आहे. परमार एरियामध्ये ना खूप सारे ठिकाण आहेत आपल्याला फिरण्यासारखे. मग तुम्ही या एकदा, एन्जॉय करा, व्हिजिट करा हा परमार एरिया कसा आहे. तुम्हाला हे आवडेल. आता आपल्याला चूल पेटवायची आहे. तर चूल पेटवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दगडा गोळा करावं लागतील 3, आणि लाकडं सुद्धा जमा करावं लागतील. आणि आमच्या मंथननी पूर्ण सोय केलेली आहे त्या चुलीची. हे बघा, आणि हे दोघं जण. कमीत कमी 2 मिनिटं लागतील पाणी तापायला. पहिले पाणी तापू आपण व्यवस्थित. तर मित्रांनो, पाणी तापलंय भरपूर. आता आपण यात मॅगी टाकून येऊ. टीव्हीवर ऍड काय ते मॅगी 2 मिनिटात होते. 2 मिनिटं मॅगी व्हायला कधी वेळ लागतच नाही. मॅगी व्हायला 5 ते 10 मिनिटं लागतात. तर मित्रांनो, तर आता आपण याच्यात मसाला टाकूया, जो मॅगी सोबत भेटतो मसाला तो. आता याच्यात आपण ना थोडं स्पायसीसाठी ना आपला जो घरचा मसाला आहे ना तो आपण थोडा याच्यात ऍड करूया. आता खूप स्पायसी होणार आहे, एकदम तिखट मॅगी. आता थोडं याला आपण 5 मिनिटं असंच ठेवू. आता आपली मॅगी आहे ना होतच आली आहे. फक्त 2 ते 5 मिनिटं असं आपल्याला वेट करायचं आहे. मग मॅगी एकदम व्यवस्थित होणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली मॅगी झालेली आहे. बघा कसं एकदम खूप छान दिसते मॅगी. आता यानंतर आपण चिकन फ्राय बनवूया. चिकन फ्राय झाल्यानंतर मॅगी आणि चिकन फ्राय आपण एकदाच खाऊ.
बघा हे आहे चिकन. सर्वात पहिले आपण याच्यात मसाला टाकणार. स्टार्टिंगला मसाला जेवढा लागेल ना तेवढाच मसाला घ्या, नंतर तिखट नाही झालं पाहिजे. हे आहे गरम मसाला आणि आहे मिक्स मसाला आणि हे आहे मीठ. मीठ जेवढा लागेल तेवढाच घ्या, लागलं तर आपण परत टाकू शकतो. आणि थोडी चवसाठी गोड किंवा लागण्यासाठी आपल्याकडे दही पण आहे. हे आहे ठेचा, तर आपण ठेचा पण टाकूया. या ठेचाने जरा थोडी चव चांगली लागते. हे का मित्रांनो, असं थोडं मिक्स करून ठेवा, जेणेकरून हा मसाला आहे ना त्याला चांगला लागेल चिकन पीसला. आणि हे सगळं मिक्स करून झालं ना तर आपण 15 मिनिटाला आपण असंच ठेवणार. जो मसाला आहे ना तो एकदम बरोबर आतमध्ये लागेल. आता याच्यामध्ये आपण लिंबू ऍड करू, जेणेकरून थोडा याची टेस्ट वाढेल. मित्रांनो, आपण एकदम व्यवस्थित मिक्स केलेला आहे. तर आपण याला 15 मिनिटं ठेवणार कमीत कमी, जेणेकरून जो मसाला आहे ना त्याला व्यवस्थित बसेल. तर आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं हे शिजवायला ठेवायचंच आहे चुलीवर. आपल्याला चिकन आहे ना एकदम क्रिस्पी बनवायचं आहे. जे खाल्ला ना एकदम थोडा क्रंची लागला पाहिजे, क्रंची, तेव्हा चव एकदम व्यवस्थित लागणार आपल्याला. बघा मित्रांनो, एकदम क्रिस्पी बनवलंय आणि एकदम क्रंची बनवलंय. तर चला मग टेस्ट करूया आणि मग मी तुम्हाला सांगतो की याची टेस्ट कशी झाली. हे बघा मित्रांनो, किती छान पद्धतीने आपण बनवलेलं आहे चिकन फ्राय, मॅगी, थंडा. आणि हे आपले पार्टनर्स. हाय गाईस. छान झालं मित्रांनो, तुम्ही पण या खायला. ही आहे मॅगी. यार मॅगी, स्प्राइट, राईट. तर मित्रांनो, हा वाला ब्लॉग आपण इथे एंड करतो. आय होप की हा वाला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.